पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4399 दिवस देशाचे नेतृत्व करत भारताला विकास, सुशासन, आत्मनिर्भरता आणि जागतिक स्तरावर प्रभावी राष्ट्र म्हणून नवी ओळख मिळवून दिली आहे. गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाला असून महाराष्ट्राच्या विकासालाही अभूतपूर्व गती मिळाली आहे, असे प्रतिपादन लोकनेते तथा विकास पुरुष डॉ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. मुनगंटीवार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, संरक्षण क्षेत्र, परराष्ट्र धोरण, उद्योग, शेती, आरोग्य आणि सामाजिक कल्याण अशा सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये गणली जात असून देश आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ते म्हणाले की प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत, PM किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान आणि डिजिटल इंडिया यांसारख्या योजनांनी कोट्यावधी नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत विकासाची नवी दालने खुली झाली आहेत. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलताना त्यांनी राज्यात रस्ते, रेल्वे, सिंचन, उद्योग, पर्यटन आणि ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्याचे सांगितले. विदर्भ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यामुळे रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासाला चालना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर विश्वास व्यक्त केला आणि विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे सांगितले. भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व निर्णायक ठरले असून आगामी काळातही देश अधिक सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विश्वगौरव युगपुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींवर जनतेने जो विश्वास व्यक्त केला, 2014 मध्ये 21,54,00,000 मतदारांनी आपल्या सदिच्छा दिल्या. 2019 मध्ये 27,38,00,000 मतदारांनी विश्वास व्यक्त केला व या देशाच्या प्रगतीसाठी 2024 मध्ये 28,26,00,000 मतदारांनी विश्वास व्यक्त करत माननीय पंतप्रधान महोदय यांना देशाची सेवा करण्याची संधी दिली. या संधीच्या संदर्भात जनतेचे आभार मानायचे आणि देशामध्ये जी प्रगती झाली, ज्यामध्ये आर्थिक महासत्ता म्हणून आपण पुढे येतोय, मेक इन इंडिया असेल, आत्मनिर्भर भारत असेल, मुद्रा योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, UPI डिजिटल क्रांती असेल, मजबूत आणि स्वतंत्र अशी आपले परराष्ट्र धोरण, इंडिया फर्स्ट विषय असेल, संकट काळातील जगाचा मित्र म्हणून 100 देशापर्यंत आपण दिलं, वॅक्सिनेशन असेल, ग्लोबल लीडरशिपमध्ये G20 असेल, अशा अनेक विषय, 81 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात 11 कोटी शेतकऱ्यांपर्यंत सन्मान निधी देण्याचा विषय असेल, वेगवान वाहतुकीच्या साधनासाठी 2.5 लाख गावांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्याचा विषय असेल, जनतेच्या सेवेसाठी हायवेज बनवण्याचा विषय असेल, अटल टनेल सारखे जगाने आश्चर्य करावे असे प्रकल्प असेल, या देशाच्या शैक्षणिक क्रांतीमध्ये अनेक घेतलेले निर्णय असेल, 23 पेक्षा जास्त एम्स हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजच्या निर्मितीचा विषय असेल. आपला देश हा भयमुक्त भारत व्हावा, भूकमुक्त भारत व्हावा, नक्षलमुक्त भारत व्हावा, आतंकमुक्त भारत व्हावा, रोजगारयुक्त भारत व्हावा, समरसतायुक्त भारत व्हावा, स्वाभिमानयुक्त भारत व्हावा, विश्वगौरव भारत व्हावा, सुख समाधान युक्त भारत व्हावा. या देशाच्या कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत हम सब एक है. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई भाई. कुछ पार्टियां बांटने का काम करते आई. या दृष्टीने या देशामध्ये आर्थिक महाशक्ती करण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न केला जातोय, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहे, ते ज्या मतदारांनी अतिशय प्रेमाने भारतीय जनता पार्टी व NDAला आपला आशीर्वाद दिला, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी पत्रकार परिषद.
हो, आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषद ही चंद्रपूर ग्रामीण जिल्ह्याची होती, त्यामुळे महानगर जिल्हा स्वतंत्र असल्याने ही ग्रामीण चंद्रपूरची पत्रकार परिषद होती आणि सर्व पदाधिकारी उपस्थित आहे. माननीय देवराव भोंगलेजी आमदार उपस्थित आहे. जेव्हा हरीश शर्माजींना आत्ता मी विचारलं तेव्हा 2 आमदार हे आता या चंद्रपूरमध्ये त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते येऊ शकले, कारण ही पत्रकार परिषद अचानकपणे आम्हाला घेण्याचे आदेश आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।